एकीकडे उन्हाचा पारा चढतोय आणि जीवाची लाही लाही होते अशी परिस्थिती आहे, तर दुसरीकडे भंडारदरा धरणातून शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडण्यात आल्याने भंडारदरा परिसरातला जो प्रसिद्ध असा अंब्रेला फॉल आहे तो प्रवाहित झालेला आहे। आपण ज्या दृश्यांमध्ये बघितलं तर अशी अतिशय नयनरम्य अशी ही दृश्य ऐन उन्हाळ्यात पर्यटकांना या ठिकाणी अनुभवायला मिळत आहेत। भंडारदरा परिसरामधला हा अंब्रेला फॉल जो आहे तो आता कोसळतोय आणि पांढरे शुभ्र हे पाणी आणि पाण्याचे फवारे अंगावर उडत असल्याने आपसुकच पर्यटकांची पावले जी आहेत ती या ठिकाणी थबकतायत आणि अतिशय मनमोहक अशी ही दृश्य आपल्या नजरेत टिपण्यासाठी आणि या ठिकाणी येऊन हा अंब्रेला फॉलचा आनंद पर्यटक घेताना बघायला मिळत आहेत। आपल्यासोबत काही या ठिकाणी आलेले पर्यटक आहेत। ताई, काय सांगाल, तुम्ही कुठून आलेला आहात आणि या परिसरामध्ये हा फॉल आता सुरू झालेला आहे, कसं एकंदरीत चित्र आहे भंडारदरा? आम्ही श्रीरामपूरहून आलो आहेत। ऍक्च्युली आम्ही सह्याद्री ट्रेकर्स परिवार तर्फे आलो आहोत। रतनगड ट्रेक केला आणि इतक्या उन्हामध्ये आम्ही इतकं जाम भाजलो होतो आणि आता हा अंब्रेला फॉल बघितला इथं आणि त्याचे जे स्प्रिंकल आले अंगावर एकदम ऑसम। तुम्हाला काय सांगू, 4-5 वर्षानंतर हा फॉल सुरू झाला आहे आणि खूपच सुंदर वाटतंय, बघताना खूप छान वाटतंय। तुम्ही देखील काय आनंद आज निसर्ग पर्यटनाचा घेताय? खूप म्हणजे अत्यंत छान प्रवाहित झालेला अंब्रेला फॉल। आता आम्ही भंडारदऱ्याला कमीत कमी वर्षातून एकदा दोनदा येत असतो, ट्रेकिंगसाठी येत असतो, खास काजवा महोत्सव, हरिश्चंद्रगड, रतनगड, कळसुबाई। परंतु आता 4-5 वर्षापासून अंब्रेला फॉल काही प्रवाहित झालेला नव्हता, पण आज हे नयनरम्य दृश्य पाहून खूप छान वाटले, खूप म्हणजे खूप छान वाटले। आपल्यासोबत या ठिकाणचे स्थानिक फोटोग्राफर आहेत विलास तुपे, जे नेहमी भंडारदरा परिसरातील चांगले फोटोग्राफी जे आहेत ते पर्यटकांपर्यंत पोहोचवतात। विलास भाऊ, काय सांगाल, ऐन उन्हाळ्यामध्ये हा अंब्रेला फॉल सुरू झाला, या अगोदर असं झालं होतं का आणि आता कसं एकंदरीत पर्यटकांची पावलं या ठिकाणी येतात? खरं सांगितलं तर पर्यटकांची एक उन्हाळ्याची मेजॉरिटी म्हणाला, कारण भर उन्हाळ्यात सुद्धा अंब्रेला फॉल चालू झाल्यामुळे खूप पर्यटकांना एक आनंद वाटतो आणि एक आतापर्यंत कधी नाही उन्हाळ्यात सुटला नव्हता, पण ह्या वेळेस उन्हाळ्यात खूप दिवस चालल्यामुळे जे हरिश्चंद्रगड आणि कळसुबाईला येणारे पर्यटक नक्की त्यांची नजर पाय इकडे अंब्रेला फॉल बघायला येतात आणि खूप आल्यानंतर त्यांना तो गारवा, त्यांचा जो थकवा येतो इथं आल्यानंतर तो नक्कीच निघून जातो आणि एक फ्रेश त्यांना वातावरण वाटतं। भर पावसाळ्यात त्यांना जो बघायला आनंद तो उन्हाळ्यात भेटतो तसा खूप गारवामुळे इथले पर्यटक आधी सुखद आणि एकदम थंडगार त्यांना एक निसर्गाचा अनुभव पाहायला भेटतो। इथलं पर्यटन म्हणजे हे खास पावसाळ्यामध्ये बघण्यासारखं असतं। काय पावसाळ्यातलं पर्यटन आणि आता हा अंब्रेला फॉल सुरू झालाय, काय कसं पर्यटकांचा देखील कसा या ठिकाणी प्रतिसाद? पावसाळ्यात आलं का पर्यटकांना फक्त इतर फॉलच पाहायला भेटतं। अंब्रेला फॉल शक्यतो पावसाळ्यात कधी पाणी कमी झालं, धरणाचं पाणी जर लेवल कमी झालं तर योगायोगाने तो पाणी बघू शकत नाही, पण आज पाण्याचं लेवल धरणं खूप जास्त असल्यामुळे उन्हाळ्यात सुद्धा त्याची लेवल टिकून असल्यामुळे ना यावेळी नशीब सुद्धा चांगल्या पर्यटकांचं यावेळेस उन्हाळ्यात पहिल्यांदाच अंब्रेला फॉल चालू झाला आणि खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे रोटेशन अजून 8 ते 10 दिवस चालन आणि भरपूर आनंद लोकांनी घेता यावेळेस खूप वेळेस। निश्चित आपण आणखी काही या ज्या दृश्यांमध्ये बघितलं तर हे सगळे पर्यटक जे आहेत ते राज्यभरातून विविध ठिकाणाहून या रस्त्याने जात असताना अंब्रेला फॉलचं हे मनमोहक दृश्य बघून हे सगळे पर्यटक या ठिकाणी थांबतायत आणि ऐन उन्हाळ्यात देखील या अंब्रेला फॉलचं नयनरम्य दृश्य आपल्या नजरेत कैद करत आहेत। तर अनेक जण अंब्रेला फॉल जवळ येऊन फॉलचा जो आनंद आहे तो घेताना बघायला मिळत आहेत। सचिन मनसोडे, साम टीव्ही न्यूज, भंडारदरा, अहिल्यानगर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।